नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता फार्म हाऊसला पोहोचण्यात जीवाला उशीर होतो. तर आता सगळं सत्य नंदिनी आणि पार्थसमोर आलेलं असतं. त्यामुळे आता नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो. तर पार्थ काव्याला विचारत असतो की याचमुळे तुम्हाला डिवोर्स हवा होता का. त्यावर काव्या आता त्या दोघांनाही बोलू लागते की लवकरात लवकर तुम्ही आमचं नातं स्वीकार करा. तर नंदिनीला हे सगळं काही सहन होत नाही आणि ती जागेवरच बेशुद्ध होते. पण मित्रांनो, हे सगळं काही जीवाने गाडीत बसून पाहिलेलं स्वप्न आहे. खरं तर मित्रांनो, जीवाला हीच भीती असते की नंदिनीला पुन्हा काही होऊ नये. त्याचमुळे तो ही सगळी धावपळ करत असतो. आणि यात एक मोठा ट्विस्ट असा, म्हणजे जीवा हा त्याच्या एका मित्राला सांगतो की तू आता मिथुन काकांच्या अगोदर फार्म हाऊसला जा आणि तिथे माझे आणि काव्याचे सगळे फोटोज काढून टाक. तर मित्रांनो, मिथुन काकालाही काहीही समजलेलं नसतं. त्या अगोदरच जीवाचा मित्र तिथे येऊन सगळे काही पुरावे नष्ट करतो. तरीसुद्धा जीवाला ही भीती असते की नकळत त्याच्याकडून कोणताही आमच्या दोघांचा फोटो राहायला नको, म्हणूनच तो घाबरत असतो. तर इकडे काव्या खुश होत असते की सगळं काही आपल्या मनासारखं होणार आहे. फार्म हाऊसमध्ये आमच्या दोघांचेही फोटो आता नंदिनीताई आणि पार्थला दिसणार. पण ज्यावेळेस ही लोकं फार्म हाऊसला पोहोचतात तर तिथे जीवा आणि काव्याचा एकही फोटो नसतो. तर आता जीवाला खूपच आनंद होतो, पण मात्र काव्या ही खूपच नाराज झालेली असते. आणि रात्री ती जीवाला एकट्यात बोलवते आणि सर्वप्रथम त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. काव्या ही जीवाला मिठी मारत म्हणते की दरवर्षीप्रमाणे मीच तुला पहिलं विश करणार. तर यात असा ट्विस्ट आहे मित्रांनो, जीवा हा काव्याला स्वतःपासून लांब करण्याचा प्रयत्न करतोय. जीवा आता काव्याला रागातच म्हणतो की आपलं शेवटचं असं लपून भेटणं असेल. तर काव्या ही रागात म्हणते की म्हणजे जीवा तू नंदिनीताईला बायको म्हणून स्वीकारलंय का. त्यावर जीवा आता नकार देत म्हणतो की नसलं तरी मला तिला एक्सेप्ट करावीच लागेल. तर मित्रांनो, जीवा आता स्वतःच्या कुटुंबासाठी काव्याचं प्रेम विसरेल का हे पाहणं खूपच रंजक ठरेल.